दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्राजक्त तनपुरेंना विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे भाजपात जाणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। एनसीपी बैठकीत अर्थ खातं अजूनही आपल्याकडे नसल्याची खंत व्यक्त केली आहे। तर उपस्थित आमदारांपैकी काहींनी ही खंत व्यक्त केली आहे, ही नाराजी त्यांची आहे, ही समोर येते आता सध्या। दरम्यान एनसीपी बैठकीत अर्थ खातं अजूनही आपल्याकडे नसल्याची खंत उपस्थित आमदारांनी व्यक्त केली आहे। सिडको पाणी पुरवठा क्षेत्रातील धरणामधील घटता जलसाठा, वाढते तापमान आणि एल निनोच्या पार्श्वभूमीवर 28 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, उल्वे, नवीन पनवेल आणि द्रोणागिरीसह विविध नॉट्समध्ये आठवड्यातील ठराविक दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक साठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन सिडको प्रशासनाने केलं आहे।